नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। सध्या बांधकाम कामगारांना शासनाकडून गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यात येत आहे। तसेच बांधकाम कामगारांना उपयोगात येणाऱ्या साहित्याच्या पेट्या सुद्धा देण्यात येत आहेत। अनेकांना या पेट्या मिळाल्या असतील, तसेच भांडे संच सुद्धा बऱ्याच लोकांना मिळाले असतील। परंतु मित्रांनो, या पेट्या तसेच गृहोपयोगी वस्तू भांड्यांचा संच हा फक्त बांधकाम कामगारांनाच यादीत दिला जात होता। परंतु 22 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाने नवीन एक GR निर्गमित केला। त्यानुसार आता फक्त बांधकाम कामगारांनाच हा भांड्यांचा संच किंवा गृहोपयोगी साहित्यांच्या ज्या पेट्या आहेत त्या मिळणार नाही, तर आणखी काही लोकांना हे साहित्य मिळणार आहे। तर कोणत्या लोकांना हे साहित्य मिळणार आहे, त्यासाठी अटी कोणत्या आहेत, शर्ती कोणत्या आहेत, याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। सो मित्रांनो, कोणकोणत्या वस्तू या गृहोपयोगी वस्तूंमध्ये मिळणार आहेत त्या पाहूयात। पहिले आहे ते म्हणजे वाट्या 4 नग, तसेच ताट 8 नग, पाण्याचे ग्लास 4 नग, पातेले 2 नग, मोठा चमचा 2 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा 1 नग, मसाला डबा 1 नग, तसाच डब्बा झाकणसह 14 इंची 1 नग, तसाच डब्बा झाकणसह 16 इंची 1 नग, तसेच डब्बा झाकणसह 18 इंची 1 नग, परात 1 नग, प्रेशर कुकर 5 लिटरचा 1 नग, स्टीलची कढई 1 नग आणि स्टीलची टाकी 1 नग, या सर्व गृहोपयोगी वस्तू या मिळणार आहेत। तर 22 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाने निर्गमित केलेला GR काय आहे तो पाहूयात। सन 2023-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा GR आहे। तर काय आहे या GR मध्ये ते आपण पाहूयात। हा GR हा 22 फेब्रुवारी 2024 आहे। यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 यानुसार हा GR निर्गमित करण्यात आला आहे। यामध्ये सद्यस्थितीत मंडळातर्फे अंतविधी सहाय्य योजना राबवण्यात येते। यामध्ये मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास ₹2000 अंत्यविधी सहाय्य देण्यात येते। तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यांपर्यंत ₹5000 इतकी मदत देण्यात येते। मित्रांनो, राज्यात साधारणतः आज मितीस 10 लाख घरेलू कामगार कार्यरत असल्याचे दिसून येते। तथापि घरेलू कामगार कल्याणकारी मंडळावर जीवित नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची संख्या अत्यंत अल्प आहे आणि म्हणूनच घरेलू कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी विकास आयुक्त म्हणजेच कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वेळोवेळी प्रयत्नही करण्यात येत आहेत। यानंतर पाहूयात शासन निर्णय याबद्दल काय आहे तो। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी किंवा नूतनीकरण वाढवणे या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी जीवित व सक्रिय नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। यानंतर मित्रांनो, संसार उपयोगी भांडी वाटप करताना काही अटींचे पालन करणेही तितकेच गरजेचे आहे। त्या अटी कोणत्या असणार आहेत, तर पहिली अट असणार आहे घरेलू कामगार लाभार्थी दिनांक 15/2/2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय व जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे। तसेच सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 कलम 15 मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतोतंत लागू राहील। तसेच पुढची अट आहे ती म्हणजे सदर वाटप जलद गतीने होण्यासाठी व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांमार्फत करण्यात यावी। त्यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे वरील कार्यपद्धतीप्रमाणे भांडी वाटप करण्याबाबतचे कार्यादेश व कंत्राटदारांसोबत करारनामा व राज्यस्तरावरील नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त यांनी करावे। त्यानंतर संसार उपयोगी भांडी वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे व
त्याबाबतचा तपशील विकास आयुक्त कार्यालयाने शासनास दरमहा सादर करावा। याबाबतची देयक विकास आयुक्त कार्यालयाने अदाही करावी। मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की GR नक्की काय आहे किंवा गृहोपयोगी वस्तूंमध्ये कोणकोणत्या वस्तू या बांधकाम कामगारांना किंवा घरेलू ज्या महिला कामगार आहेत त्यांना मिळणार आहेत किंवा घरेलू महिला कामगारांना काही दुसऱ्या सुद्धा सोयी सुविधा मिळणार आहेत किंवा प्रसूती ज्या महिला आहेत त्यांनाही पैसे मिळणार आहेत। या सर्व सोयी शासनातर्फे मिळणार आहेत। सो मित्रांनो, जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।